फिफ्थ एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पाचवी परिसर अभ्यास. पाचवी परिसर. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, त्यालाच आपण परिसर म्हणतो. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. आणि इन एन्व्हायरमेंट देर आर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे फिफ्थ एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पाचवी पर्यावरण अभ्यास, परिसर अभ्यास. आता आज पाहणार आहोत फोर्थ चॅप्टर म्हणजे चौथा घटक आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स. एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणाचे, बॅलन्स म्हणजे संतुलन. एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे पर्यावरणाचे संतुलन. आता बघा एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण कशाला म्हणायचं? फक्त एन्व्हायरमेंट काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट. ह्या एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरणामध्ये काय आहे? एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण. समजा एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण कशाला म्हणायचं? आता एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे पर्यावरणाचे संतुलन. आता एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? जमीन येते, लँड येते, हवा येते, पाणी येतं, वनस्पती येतं आणि प्राणी येतं, सर्व सजीव येतात. म्हणजे जमीन, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी या सर्वांचं मिळून काय तयार होतं? एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण तयार होतं. Or the land, the earth, the land on the earth. Air means atmosphere, water means hydrosphere. All plants, all animals and microorganisms all together becomes a environment. आता ह्याच्यामध्ये जमीन, हवा, पाणी, हवा हे कसे निर्जीव घटक आहेत. जमीन निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे. हवा नॉन लिव्हिंग थिंग आहे. पाणी नॉन लिव्हिंग थिंग आहे. म्हणजे जमीन, हवा, पाणी हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. आणि वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे लिव्हिंग थिंग आहे. मग आता आपण लिव्हिंग थिंग, आपल्याला कशाची गरज आहे? पाण्याची गरज आहे. आपण पाणी हे नॉन लिव्हिंग थिंग उपयोग करतो. आपल्याला कशाची गरज आहे? श्वसनासाठी हवेची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. आपण ऑक्सिजन श्वसनासाठी घेतो. आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन घेतो, जगण्यासाठी पाणी पितो. ह्या मातीमध्ये पिकलेलं धान्य आपण अन्न म्हणून खातो. म्हणजेच काय, जमिनीचा, पाण्याचा आणि हवेचा उपयोग आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करतो. म्हणून म्हणजे सर्व वनस्पती, सर्व प्राणी आणि सर्व सूक्ष्मजीव हे नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे जमीन, पाणी आणि हवेचा उपयोग आपल्या गरजा भागवण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी करतात. म्हणून ह्या जमीन, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवाला काय म्हणायचं? पर्यावरण म्हणायचं. म्हणजे जमीन, हवा, पाणी आणि सर्व वनस्पती, सर्व प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या एकमेकाच्या देवाणघेवाणीला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण म्हणतो. लक्षात का? पर्यावरण म्हणजे काय? निसर्ग. आता निसर्ग म्हणजे काय आहे? नेचर म्हणजे काय आहे? निसर्ग कशाला म्हणतो आपण? वनस्पती, जमीन, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांना एकत्रितपणे आपण नेचर म्हणजे निसर्ग म्हणतो. आणि एन्व्हायरमेंट म्हणजेच तेच आहे की जमीन म्हणजे लँड, पाणी म्हणजे वॉटर, हायड्रोस्फिअर, हवा म्हणजे ॲटमॉस्फिअर, एअर अँड प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणायचं. म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकाची जी आंतरक्रिया, देवाणघेवाण आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? पर्यावरण म्हणतो. लक्षात का? आता बघा एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजेच काय? हे जमीन, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचं काय संतुलन पाहायचं. एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे पर्यावरणाचे संतुलन. एन्व्हायरमेंट म्हणजे लक्षात का? सर्व वनस्पती, सर्व प्राणी, जमीन, हवा, पाणी, सूक्ष्मजीव या सर्वांची देवाणघेवाण एकमेकांच्या आंतरक्रियेला काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट म्हणतो, म्हणजे पर्यावरण म्हणतो. चला मी पाहायचं. ट्राय धिस, करून पहा. काय बघा? ट्राय धिस म्हणजे करून पहा. आस्क द एल्डर्स इन युअर फॅमिली टू टेक यू टू रिव्हर साइड or to lake or a stream. Ask elders in your family. In your family म्हणजे तुमच्या कुटुंबातील मोठ्या माणसासोबत. टेक यू टू रिव्हर साइड. आस्क म्हणजे विचार. एल्डर्स तुमच्या घरातील मोठ्या माणसाला. इन युअर फॅमिली घरातील माणूस विचारा.
टू टेक यू म्हणजे तुम्हाला घेऊन जायला, टू अ रिव्हर साइड म्हणजे नदीच्या काठी, और टू अ लेक, लेक म्हणजे सरोवराजवळ, आणि स्ट्रीम म्हणजे ओढा नदी, याजवळ तुमच्या घरातील मोठ्या माणसाला सोबत तुम्हाला घेऊन जायला सांगा. आता बघा, ट्राय दिस म्हणजे करून पहा. आस्क द एल्डर्स इन युअर फॅमिली, तुमच्या कुटुंबातील मोठ्या माणसाला सांगा, टू टेक यू टू अ रिव्हर साइड, नदीजवळ घेऊन जायला तुम्हाला सांगा, और अ लेक, सरोवराजवळ घेऊन जायला सांगा, स्ट्रीम प्रवाहाला घेऊन जायला सांगा. ऑब्झर्व द व्हेरियस लिव्हिंग थिंग्स, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. द व्हेरियस लिव्हिंग थिंग, व्हेरियस म्हणजे अनेक, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवाचं, अनेक सजीवाचं निरीक्षण करा. ऑब्झर्व करा म्हणजे निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. द व्हेरियस म्हणजे अनेक, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, अनेक सजीवाचं निरीक्षण करा. आता बघा ह्या पुस्तकामध्ये आता काय म्हणलंय आपल्याला इथं, ते आस्क द एल्डर्स इन युअर फॅमिली टू टेक टू रिव्हर साइड, टू अ लेक ऑर अ स्ट्रीम, म्हणजे ओढा, तलाव, नदीच्या काठी तुमच्या मोठ्या माणसाला तुम्हाला घेऊन जायला सांगा. बघा आता, पॅरेंट्स ऑफ this is a boy and this is a parent of this boy, and the parent takes the boy to a lake. आता काय म्हणले बघा, ऑब्झर्व द व्हेरियस लिव्हिंग थिंग, ऑब्झर्विंग म्हणजे निरीक्षण करत आहे. द व्हेरियस लिव्हिंग थिंग म्हणजे अनेक सजीवाचं निरीक्षण करत आहेत. विथ द पॅरेंट दिस बॉय इज ऑब्झर्विंग व्हेरियस लिव्हिंग थिंग, म्हणजे हा मुलगा अनेक सजीवाचं निरीक्षण करत आहे. पहा इथं, दिस इज अ लेक म्हणजे सरोवर आहे, पॉन्ड आहे. देर इज अ फ्रॉग, देर इज अ फिश इन द पॉन्ड, इन द लेक. दिस इज अ फ्रॉग. The frog lives on earth, land on lives in water. हा फ्रॉग कुठं राहतो, पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. these are fish, these are a rabbit म्हणजे हा काय आहे, ससा आहे. these are plants, these are grass, these are trees, these are ox, these are crop, these are mountain, hills, these are dog, and this is a lake. आता बघा, ह्या लेक म्हणजे काय आहे, सरोवर आहे. सरोवरामध्ये मासे आहे, झाडं आहे, गवत आहे. हा काय आहे, फ्रॉग म्हणजे बेडूक आहे, रॅबिट म्हणजे ससा आहे, बैल आहे, शेत आहे, इकडे डोंगर आहे. दिस इज अ बर्ड्स, पक्षी आहे. दिस इज अ ट्री, हे झाड आहे. ह्याचं तुम्ही निरीक्षण करा आणि तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसराचं का सुद्धा काय करायचं, निरीक्षण करायचं आणि पाहायचं कोणत्या वनस्पती आहेत, कोणते प्लॅन्ट्स आहेत, कोणते ॲनिमल्स आहेत, कोणते बर्ड्स आहेत, ह्याचं आपल्याला काय करायचं, निरीक्षण करायचं. म्हणजे आपल्या आईबाबाला, आता आपण शेताला जातो आपल्या आईबाबासोबत, आपल्या शेतातील सर्व वनस्पतीचं, प्राण्याचं, पक्षाचं निरीक्षण करतो कोणी, ऑब्झर्विंग इज फर्स्ट स्टेप ऑफ रिक्वायरिंग अ नॉलेज. म्हणजे निरीक्षण करणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. म्हणजे आपल्या परिसराचं काय करायचं, निरीक्षण करायचं. लक्षात आलं का. आता हा मुलगा ह्या आईवडिलासोबत आला आणि ह्या तळ्यातील वनस्पती, प्राण्यांचं काय करतोय, ते निरीक्षण करतोय, या परिसराचं निरीक्षण करतोय हा. आता पहा, make a list of all the living thing you see there. आता make म्हणजे तयार करा, a list म्हणजे यादी, of all living thing म्हणजे सर्व सजीवाची यादी बनवा. You see there म्हणजे या ठिकाणी, आता पहा, make a list of all the living thing you see there. येथे पाहिलेल्या सर्व सजीवांचे काय करायचं, यादी करायचं. मेक लिस्ट ऑफ लिव्हिंग थिंग. If you do not know the name of any of the living things you see, make note of them, describing their shape, color and sound and shelter, etc. आता बघा, if you do not know, जर तुम्हाला माहित नसेल, the name of any living thing, नेम म्हणजे नाव, ऑफ एनी कोणत्याही सजीवाचं जर तुम्हाला नाव माहित नसेल, if you do not know the name of any of the living thing, म्हणजे कोणत्याही सजीवाचं जर तुम्हाला
नाव माहित नसेल तर यू सी म्हणजे तुम्ही पाहिलेल्या, मेक नोट ऑफ देम, एक नोंद घ्या. डिस्क्राइबिंग देअर शेप, डिस्क्राइबिंग म्हणजे वर्णन करणारा आकार काढा. कलर कोणता आहे, त्याचा रंग काय आहे. आणि साऊंड म्हणजे त्याचा आवाज कसा असतो. शेल्टर म्हणजे तो राहतो कुठं, निवास कुठं करतो, ह्याचं काय करा, डिस्क्राइबिंग म्हणजे वर्णन करा. जर तुम्हाला एखादा पक्षी, प्राणी, वनस्पती काही माहित नसेल तर काय करायचं, डिस्क्राइबिंग देअर शेप्स, डिस्क्राइबिंग म्हणजे वर्णन करा. देअर शेप म्हणजे त्याच्या आकाराचं वर्णन करा. डिस्क्राइबिंग देअर कलर, त्याच्या रंगाचं वर्णन करा. डिस्क्राइबिंग देअर साऊंड म्हणजे त्याच्या आवाजाचं वर्णन करा. डिस्क्राइबिंग देअर शेल्टर म्हणजे त्याच्या कुठे राहण्याचं निरीक्षण करा. ड्रॉ देअर पिक्चर, ड्रॉ देअर पिक्चर म्हणजे त्याचं आकृती काढा. जर समजा आपल्या परिसरामध्ये आपण गेलो, शेतामध्ये गेलो, गावाच्या भोवताली गेलो, शाळेत गेलो, परिसरात गेलो, तुम्हाला जो पक्षी नवीन दिसला, जी वनस्पती नवीन दिसली, त्याचं काय करायचं, त्याचा आकार काढायचा, त्याचा रंग सांगायचा, लिहायचा, त्याचा साऊंड कसा आहे तो लिहायचा, शेल्टर कसा आहे लिहायचं. ड्रॉ देअर पिक्चर, त्याचं काय करायचं, चित्र काढायचं. काउंट हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, काउंट म्हणजे मोजा, काउंट म्हणजे मोजा. काउंट हाऊ मेनी म्हणजे किती, टाइप्स म्हणजे प्रकार, ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवाचे किती प्रकार आहेत ते मोजा. बघा, आपण घराच्या परिसरामध्ये जर गेलो तर किती प्रकारचं गवत असतं, किती प्रकारचे वनस्पती असतात, किती प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, माशा, डास सगळ्यापासून. काउंट म्हणजे मोजा, काउंट, काउंट म्हणजे मोजा. हाऊ मेनी टाइप्स, हाऊ म्हणजे किती, हाऊ मेनी म्हणजे किती, टाइप्स म्हणजे प्रकारचे लिव्हिंग थिंग, किती, हाऊ मेनी म्हणजे किती प्रकारचे लिव्हिंग थिंग म्हणजे काउंट. काउंट हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजे किती प्रकारचे सजीव आहेत ते काय करा, काउंट म्हणजे मोजा. नाउ रिपीट दिस ऍक्टिव्हिटी नियर युअर हाऊस. रिपीट, नाव म्हणजे आता, रिपीट म्हणजे पुन्हा करा. दिस ऍक्टिव्हिटी म्हणजे ही क्रिया, नियर युअर हाऊस म्हणजे आपल्या घराजवळचे सजीव, वनस्पती, प्राण्यांचं काय करा, निरीक्षण करा. त्यात माहीत नसण्याचं नाव लिहा, त्याचा आकार लिहा, त्याचा पिक्चर चित्र काढा, त्याचा कलर लिहा, पुन्हा त्याचा आवाज कसा येतो ते लिहा. इन द स्कूल गार्डन, शाळेच्या बागेत, आणि इन द फील्ड म्हणजे शेतामध्ये. रिपीट दिस ऍक्टिव्हिटी म्हणजे सजीवाचं निरीक्षण करायचं, जे सजीव माहित नाहीत त्याचा आकार, रंग, त्याचा आवाज लिहायचा, आणि त्याने कसे दिसतात त्याचा काय करायचं, चित्र काढायचं. ड्रॉइंग अ पिक्चर, ड्रॉइंग देअर पिक्चर. इन अ फील्ड म्हणजे शेतातील सजीवांचं, वनस्पतीचं, प्राण्यांचं, पक्ष्याचं निरीक्षण करायचं. स्कूल गार्डन म्हणजे शाळेतील बागेच्या पक्ष्याचं, सजीवांचं निरीक्षण करायचं. हाऊस म्हणजे घराजवळच्या पक्ष्याचं, प्राण्याचं, वनस्पतीचं आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचं म्हणजे ऑब्झर्विंग. ऑब्झर्विंग महत्वाचं आहे. काय म्हणले, ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. व्हेरियस लिव्हिंग थिंग्स, अनेक सजीवाचं निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे, ऑब्झर्व इज द फर्स्ट स्टेप ऑफ ऑब्टेनिंग नॉलेज म्हणजे निरीक्षण ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. निरीक्षण करायचं, आपला स्वतःलाच प्रश्न विचारायचं, मनन करायचं, हे असंच का, ते तसंच का. आपल्याला येत नसतं आपल्या वरिष्ठाला विचारायचं, मोठ्या माणसाला विचारायचं, सरांना विचारायचं. निरीक्षण करणं महत्वाचं. पाहू लक्षात राखा सगळ्यांच्या. चला आता आपण खालचं. कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. कुड म्हणजे शकता का, यू म्हणजे तुम्ही, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करू शकता का, शकता का. कुड यू ऑब्झर्व, तुम्ही निरीक्षण करू शकता का. एनी मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीवाचं तुम्ही निरीक्षण करू शकता का. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, सूक्ष्म सजीव म्हणजे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. हे मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं, सूक्ष्म सजीव, सूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म सजीव म्हणजे जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही त्याला काय म्हणायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हे कसं दिसतात आपण मग माहित कसं होतं, तर आपल्या शाळेमध्ये बघा, ZPPS सिंदगी शाळेमध्ये म्हणजे आपल्या सिंदगी शाळेमध्ये मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप आहे. म्हणजे मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक आहे. त्या सूक्ष्मदर्शकाखाली पाण्याचं थेंब त्या एखाद्या स्लाइड्स म्हणजे काचेच्या स्लाइडवर ठेवला आणि तो काचेचा थेंब खाली जर त्या सूक्ष्मदर्शकातून पाहिलं ते ठेवून त्याच्यात, तर आपल्याला त्यामध्ये अनेक सजीव दिसतात छोटे छोटे, की ते आपण उघड्या डोळ्याने जे पाहू शकत नाही त्याला काय म्हणायचं, सूक्ष्म सजीव म्हणायचं, सूक्ष्मजीव म्हणायचं. जे सजीव आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत
त्यांना काय म्हणायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणायचं. जे सजीव आपल्याला उघड्या डोळ्यांसाठी त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणायचं. मग मायक्रो ऑर्गॅनिझम कसं समजतात, तर सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण पाहू शकतो. डिड यू सी द सेम लिव्हिंग थिंग ॲट व्हेरियस प्लेसेस ऑर डिफरंट वन्स. आता डू यू सी द सेम लिव्हिंग थिंग, आता बघा ह्या चित्रात पाहिलेले सजीव सगळीकडे दिसतात का आपल्याला, दिसतात. आता या चित्रामध्ये पाहिलेले सजीव दुसऱ्या ठिकाणी सुद्धा दिसतात का, दिसतात दुसऱ्या ठिकाणी. और डिफरंट वन्स, एखाद्या वेगळा सजीव दिसतो का, दिसतो. कारण एखाद्या परिसरातील सजीव दुसऱ्या परिसरामध्ये सुद्धा आढळतात आणि दुसऱ्या एखाद्या परिसरात आढळणारा सजीव दुसऱ्या परिसरात सुद्धा आढळतात. तुम्हाला माहिती आहे का, कंगारू हा प्राणी आपण काल पाहिलं फक्त ऑस्ट्रेलियामध्ये दिसतो, आढळतो. कंगारू हा कुठे आढळतो, ऑस्ट्रेलिया. ओनली वी फाइंड द कंगारू इन ऑस्ट्रेलिया. द झेब्रा वी फाइंड ओनली इन आफ्रिका. हा झेब्रा जो आहे फक्त आपण आफ्रिकेमध्येच पाहतो, बाकी दुसरीकडे झेब्रा दिसत नाही आपल्याला. हा कंगारू हा फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो, दुसरीकडे सगळीकडे. परंतु हा वासवल, पुन्हा हा हत्ती, हे सगळीकडे असतात. लक्षात आलं तुमचा, काही प्राणी काही विशिष्ट ठिकाणीच आढळतात, दुसऱ्या ठिकाणी ते आढळत नाही. आता बघा, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. एखाद्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात, अनेक प्रकारचे प्राणी आढळतात, अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आढळतात. त्यालाच काय म्हणतो आपण, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. जैव म्हणजे सजीव, विविधता म्हणजे सजीवाची विविधता. अनेक प्रकारचे सजीव एखाद्या ठिकाणी आढळले जातात, त्याला काय म्हणायचं, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. Many types of living things, many types of plants, many types of animals, many types of microorganisms we find in some places. This is called biodiversity of that places. एखाद्या ठिकाणी अनेक विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, पक्षी आढळतात, त्यालाच काय म्हणतो आपण, जैवविविधता. बघा आता, व्हरायटी म्हणजे विविधता. व्हरायटी म्हणजे विविधता. ह्या व्हरायटीला काय म्हणतो आपण, याचा उच्चार कसा करायचा, व्हरायटी उच्चार करायचा. व्हरायटीलाच काय म्हणतो आपण, विविधता. व्हरायटी म्हणजे विविधता. आता बघा, व्हरायटी म्हणजे विविधता. वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग्स. व्हरायटी म्हणजे विविधता. वी सी म्हणजे आपण पाहतो, इन ऑल द लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपण पाहिलेल्या सर्व सजीवांमध्ये विविधता असते. बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया. बिलॉंग म्हणजे त्या संबंधित, टू अ विशेष परिसरातील आपण पाहिलेल्या सर्व सजीवांमध्ये विविधता असते. अँड इज कॉल्ड डायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. त्यालाच काय म्हणतो आपण, जैवविविधता म्हणतो. आपण एखाद्या ठिकाणी आपण पाहिलेल्या सजीवांमध्ये विविधता असते आणि त्यालाच काय म्हणायचं, जैवविविधता म्हणायचं. म्हणजे एखाद्या ठिकाणी अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव, सजीव आढळतात, त्यालाच काय म्हणायचं, बायोडायव्हर्सिटी म्हणतात. आता बघा इथं बायोडायव्हर्सिटी कशाला म्हणायचं. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. द व्हरायटी म्हणजे विविधता. वी सी इन द ऑल लिव्हिंग थिंग्स, आपण पाहिलेल्या सर्व सजीवांमध्ये जी विविधता असते त्यालाच बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया म्हणजे विशिष्ट परिसरातील आपण पाहिलेल्या सर्व सजीवातील विविधतेला काय म्हणायचं, बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. त्या ठिकाणाची जैवविविधता म्हणायचं. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी पाहिलेल्या सर्व सजीवातील विविधतेला काय म्हणायचं, जैवविविधता म्हणायचं. म्हणजे एखाद्याच ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात, एखाद्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी आढळतात, अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, अनेक प्रकारचे गवत आढळतात. या सर्वांना एकत्रित त्या परिसराची जैवविविधता म्हणतात.
जैवविविधता म्हणजे विविध प्रकारचे वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव, विविध प्रकारचे गवत, विविध प्रकारचे पक्षी एखाद्या परिसरात आढळणे म्हणजे जैवविविधता. जैव म्हणजे सजीव, विविधता म्हणजे अनेक प्रकारच्या सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजेच जैवविविधता. The variety of all living things we see in a particular area is called biodiversity. The variety we see in all the living things that belong to a particular area is called biodiversity of that. What is called biodiversity? Biodiversity म्हणजे जैवविविधता कशाला म्हणायचं? असं का जैवविविधता कशाला म्हणायचं उत्तर काय आलं? What is called biodiversity? जैवविविधता कशाला म्हणायचं बघा. The variety we see in all the living things that belong to a particular area is called biodiversity of that places. आपण पाहिलेल्या सर्व सजीवांमध्ये आढळणारी विविधता जेव्हा विशिष्ट एरियामध्ये परिसरामध्ये आढळते त्यालाच काय म्हणायचं जैवविविधता म्हणायचं. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण म्हणा काय कशाला म्हणायचं. आता मग आम्हाला सांगितलं पर्यावरण म्हणजे काय. आता जमीन, पाणी, हवा आणि ह्याच्यामध्ये आढळणारे सजीव ह्यांची देवाणघेवाण. आता आपण आपल्या जमिनीवर राहतो, आपण काय करतो जमिनीमध्ये पिकलेले अन्न खातो, त्या जमिनीवरचं साठलेलं पाणी आपण पितो, हवेतील ऑक्सिजन आपण आपल्या श्वसनासाठी वापरतो. म्हणजे आपण ह्या जमीन, हवा आणि पाण्याशी काय करतो देवाणघेवाण करतो आणि यालाच काय म्हणायचं एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण म्हणायचं. बघा आता द सराउंडिंग्स म्हणजे परिसर, द सराउंडिंग्स म्हणजे परिसर अँड द कंडिशन इन दोज सराउंडिंग्स. कंडिशन म्हणजे परिस्थिती, इन दोज सराउंडिंग म्हणजे या परिसरातील परिस्थिती which affect जी परिणाम करते द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम दे म्हणजे परिसर आणि परिसरातील सजीवांमध्ये जो एकमेकावर अफेक्ट म्हणजे परिणाम होतो आर टुगेदर कॉल्ड एन्व्हायरमेंट. सर्वांना काय म्हणायचं एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण म्हणायचं. बघा the surrounding and the condition in the surrounding, those surrounding which affect the life of the organism there. म्हणजे परिसर आणि परिसरातील स्थितीचा इतर राहणाऱ्या सजीवावर अफेक्ट म्हणजे परिणाम होतो आणि सर्वांना एकत्रित काय म्हणायचं एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण म्हणायचं. लक्षात का. आता बघा थंडीच्या प्रदेशामध्ये तिथं खूप थंड असतं. आता हिमालयामध्ये खूप थंडी असते जम्मू काश्मीरमध्ये, तिथल्या राहणाऱ्या सजीवावर ह्या थंडीचा परिणाम होतो. आता वाळवंटामध्ये कसं असतं खूप उष्णता असते, त्या उष्णतेचा परिणाम तिथल्या सजीवावर होतो त्याला काय म्हणतो आपण तिथलं पर्यावरण म्हणतो. आता सजीवात वाळवंटात का म्हणतो तिथलं उष्ण हवामान असतं, पाऊस कमी पडतो, ते काय झालं पर्यावरण झालं थंड हवामान. आता आपण इथं राहतो, ज्या परिसरात राहतो आपण त्याच्याशी आपण काय करतो जुळवून घेतो. त्या ज्या परिसरात अन्न पिकतं ते आपण खातो त्याला काय म्हणतो पर्यावरण. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामधील परिसराचा आपल्या जीवनावर परिणाम होतो याला म्हणायचं पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट. द सराउंडिंग्स अँड द कंडिशन इन दोज सराउंडिंग्स म्हणजे परिसर आणि परिसरातील स्थितीचा which affect the life of the organism म्हणजे परिसर आणि परिसरातील स्थितीचा तिथे राहणाऱ्या सजीवावर काय होतो अफेक्ट म्हणजे परिणाम होतो. इट इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. बघा द सराउंडिंग्स म्हणजे परिसर, द कंडिशन इन दोज सराउंडिंग आणि त्या परिसरातील स्थितीचा which affect the life of organism ज्याचा तिथे राहणाऱ्या सजीवाच्या जीवनावर परिणाम होतो आर टुगेदर कॉल्ड एन्व्हायरमेंट. सर्वाला काम एकत्रित काम म्हणायचं पर्यावरण म्हणायचं. म्हणजे एखादा परिसर आणि त्या परिसरातील स्थितीचा इतर राहणाऱ्या सजीवावर परिणाम होतो त्याच्या जीवनावर यालाच म्हणायचं पर्यावरण. तर का म्हणजे जे सजीव पर्यावरणात राहतात ते पर्यावरणातील त्यांना जगण्यासाठी हवा पाणी अन्न घेतात म्हणजे त्यांच्या जीवनावर परिणाम होतो यालाच काय म्हणायचं पर्यावरण म्हणायचं.